मित्रांनो नमस्कार. आज आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वडगाव सुशी येथील राजा भोजी आवटे यांच्या शेतामध्ये त्यांची ड्रॅगनची शेती पाहण्यासाठी मित्रासोबत शाळा सुटल्यानंतर आमचे मुख्याध्यापक, दोन्ही मुख्याध्यापक आणि मी राजाभाऊ अण्णांच्या शेतामध्ये त्यांची ड्रॅगनची शेती पाहण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक सचिनजी दाभाडे राजाभाऊ अण्णांसोबत या ठिकाणी ड्रॅगन शेतीविषयी माहिती घेत आहेत. खूप सुंदर अशी ड्रॅगनची शेती त्यांनी या माळरानावरती 2 वर्षापासून बहरलेली आहे. याही वर्षी त्यांचा जो ड्रॅगनचा माल आहे तो काढणीला आलेला आहे. एक लॉट गेलेला आहे पहिला, असं त्यांनी सांगितलं. आता सध्या जी ही आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहताय की यातील काही फळं आता तोडणीला आलेली आहेत. पहिला जो बहर आहे तो 1.25 लाखाच्या आसपास गेलेला आहे 8 दिवसापूर्वी. आता आणखीन हा तोडा या ठिकाणी जाईल. खूप सुंदर असं नियोजन त्यांनी या बागेमध्ये केलेलं आहे. कुठंही आम्हाला गवत म्हणा, तण म्हणा दिसलेलं नाही. आणि विशेष म्हणजे या बागेसाठी त्यांनी संपूर्ण जी खते आहेत ती जैविक खतांचा वापर या ठिकाणी दिसून आला. बुरशीनाशक सोडता कुठलंही केमिकल आम्हाला त्या ठिकाणी आढळलेलं नाही. आम्ही गेल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी काही फळं त्या ठिकाणी तोडली. त्यांनी सांगितलं की उद्या त्यातील काही माल जाणार आहे आणि मग त्यांनी आमच्यासाठी काही ड्रॅगनची फळे तोडली आणि फळे तोडल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी खाण्यासाठी त्यांनी ड्रॅगन दिले. आम्ही सुद्धा राजाभाऊ अण्णांनी दिलेल्या ड्रॅगनचा यथेच्छ असा आस्वाद आम्ही घेतला. खूप सुंदर अशी एक चव त्याला आहे आणि हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ते मार्केटमध्ये 100 ते 125 रुपये किलो या दरानं त्याची विक्री केली जाते. आपल्या वडगाव सुशी सारख्या ठिकाणी त्यांनी खूप मेहनतीनं त्यांच्या घरचे असतील, मुलगा असेल, सून असेल, या सर्वांनी मिळून ही 1 एकर नव्हे तर आता यावर्षी त्यांनी परत दुसरं 1 एकर क्षेत्र या ड्रॅगनसाठी लागवडीखाली घेतलेलं आहे. ही जी बाग आहे ही बाग अत्यंत परिश्रमानं त्यांनी जोपासलेली आहे. आपण सुरुवातीला पाहिलेलं एक छोटंसं शेततळं, त्यातून हिला पाणी पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी आमचे मोहोळकरसुद्धा ड्रॅगनचा आस्वाद घेताना त्या ठिकाणी दिसत आहेत. नंतर आम्ही संपूर्ण बागेमध्ये चक्कर मारली. हा जो प्लॉट दिसतोय हा 14 जूनला लावलेला प्लॉट आहे. यालासुद्धा थोड्या प्रमाणात फळं लागलेली आहेत. या आपल्या मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये अशा प्रकारची ही ड्रॅगनची शेती खूप फायदेशीर ठरत आहे. वर्षातून 3 वेळेस याचा बहर येतो. 3 तोडे होतात. यापैकी 2 तोडे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये निघतात आणि एक जो तोडा आहे तो थोडा कमी निघतो. तरीही वर्षाकाठी एका एकरामधून 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न यामधून त्यांना मिळतं.